चंद्रशेखर बावनकुळेंचा मविया नेत्यांवर हल्लाबोल आहे। मविया सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील असं बावनकुळे म्हणतात। लाडकी बहीण योजना मोफत रेशन बंद होईल असा बावनकुळेंचं सूतवाच आहे। महाविकास आघाडी सत्तेत येणे म्हणजे लाडली बहिणा योजना बंद करणे, महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणे म्हणजे 3 सिलेंडर बंद करणे, महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणे म्हणजे शेतकऱ्याचं वीज बिल जे देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री म्हणून माफ झालं ते बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे जनतेचं रेशन बंद करणे, मोदी सरकारचं रेशन बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे 1 रुपया पीक योजना बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे शेतकरी शेतमजुराचे बेहाल करणे, हाल खराब करणे, आणि महाविकास आघाडी सरकार येणे म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना बंद करणे। साऱ्या योजना महाराष्ट्रात बंद केल्याशिवाय ही महाविकास आघाडी राहणार नाही। मविया सत्तेत आल्या सर्व योजना बंद होतील असा बावनकुळे म्हणतात। लाडकी बहीण योजना असू दे किंवा मोफत रेशन देखील बंद होईल अशी सूतवाच आपण म्हणूया बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।